एकीकडे मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादेत कडक उन्हामुळे सकाळी 10 वाजता बाहेर पडणं ही शिक्षा वाटते, त्यावेळी महाबळेश्वरमध्ये थेट काश्मीरचा अनुभव येतोय. कारण महाबळेश्वरचा पारा थेट 10 अंशांपर्यंत खाली घसरलाय, तर प्रसिद्ध वेण्णालेक परिसरातलं तापमान तब्बल 5 अंशांपर्यंत खाली आलंय. विशेष म्हणजे काही ठिकाणी दवबिंदू गोठल्याची दृश्यही दिसत आहेत. त्यामुळे काल परवापर्यंत उन्हामुळे हैराण असलेल्या महाबळेश्वरकरांना अचानक स्वेटर शोधण्याची वेळ आली आहे. पूर्ण राज्य हे उष्णतेनं हळहळत असताना अनेकांना त्याचा उष्माघाताचाही त्रास जाणवू लागला. असा असंख्य घटना पुढे येऊ लागल्या. असं असताना मात्र एक मोठी आश्चर्याची गोष्ट घडली, ती म्हणजे महाबळेश्वरमध्ये अक्षरशः चक्क बर्फाळमय वातावरण पाहायला मिळालं. अनेकांनी याचा आनंद घेतलाच, मात्र या महाबळेश्वरमध्ये अनेकांना चांगल्या पद्धतीनं थंडीचा अनुभवही घेता आला. अनेक पर्यटक खुश झालेले आहेत. आपण काही पर्यटकांबरोबर आता चर्चा करणार आहोत. ही काही मंडळी आहेत, ती सगळी कुठून आली वगैरे त्यांनाच आपण विचारूया. कुठून आलात? भोरवरून आलात. काय अनुभव घेतला सकाळी तुम्ही? सकाळी आलो असं वाटलं नव्हतं की एवढा कधी बर्फ बघायला भेटेल, पण उन्हाळ्याचे दिवस असताना पण बर्फाचं वातावरण इथं वाटलं. आणि स्वेटर वगैरे काय आणलं नव्हतं, पण असं वाटलं घेऊन आलो असं तर बरं झालं असं. आणि खूप भरपूर फोटो काढले आणि आज वेगळंच वातावरण आमच्याकडच्या पेक्षा खूप छान वातावरण अनुभवलं. तुम्ही अचानक असं थंडीतून इथे आलात, कसं एकदम म्हणजे खूपच एकदम खुश झाला असाल ना? खूप छान वाटते. पेपर संपल्यानंतर हा पहिला महाबळेश्वरचा आनंद आम्ही खूप छान लुटला आणि इथलं वातावरण बघून भोरचं वातावरण आम्ही विसरून गेलो. थंडी वाटत होती, कारण आमच्या तिकडे इतका उन्हाळा आहे, पण इथं आल्यावर छान वाटलं कारण जरा थंडी आहे. परत बर्फ मग झालं होतं, इथलं प्रसन्न वाटते. बोटिंग वगैरे केली आणि फोटोही खूप छान काढले. इथं पर्यटनाला फार छान आहे पाहायला. महाबळेश्वर म्हणजे एक खूप पर्यटकांना आकर्षित करणारं पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे छान वाटलं, सर्वांना खूप आनंद झाला इथं येऊन. हा जो काही क्लायमेट आहे तो काही दिवस राहील असं एकंदरीत इथल्या निसर्गप्रेमींचं म्हणणं आहे. पाहूया आता हा निसर्ग कशा पद्धतीने इथल्या पर्यटकांना आनंद देतो. कॅमेरामन किरण सह राहुल तपासे, ABP माझा, वेण्णालेक, सातारा.